सर्व क्षेत्रातील घडामोडींचा आवाज म्हणजे महाराष्ट्र देश न्यूज मराठी। जे आहे ते प्रत्येकाच्या मनामध्ये आहे। मला माहिती आहे बाजूला थोडीशी थंडी। चैतन्य तृष्णा टूर्स अँड ट्रॅव्हलचा 7वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये बिधाल तालुका मान जिल्हा सातारा येथे सोमवार दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी चैतन्य तृष्णा टूर्सचे विविध सदस्य ज्यांनी आतापर्यंत अनेक टूर्स या चैतन्य तृष्णा बरोबर केलेले आहेत असे उपस्थित होते। तसेच विविध संस्था त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य आणि विविध संघटनेचे पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी या वर्धापन दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते। आतापर्यंत या चैतन्य तृष्णा टूर्स अँड ट्रॅव्हल्स या कंपनीने शेकडो लोकांना एक उत्तम अशी कन्याकुमारीपासून ते अगदी हिमाचलपर्यंत विविध प्रकारच्या टूर्स घडवून आणलेले आहेत। आजच्या या कार्यक्रमाला हे सर्व सदस्य उपस्थित होते। हे 7वं वर्ष आहे आपलं। या 7 वर्षामध्ये आपण अनेक ट्रिप पाहिल्या आणि त्या ट्रिप मध्ये प्रत्येकाची सुधारणा होती। ती सुधारणा करून आपण पुढे गेलेलो आहे आणि चैतन्य तृष्णा टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या येणार लवकरच आपल्या भेटीला येत आहेत। मे आणि जून जुलै महिन्यात आपल्या नवीन ट्रिप येणार आहेत। त्यामध्ये चैतन्य तृष्णाचा प्रवास हा तुम्हाला थोडासा सांगतो मी। चैतन्य तृष्णा टूर्स अँड ट्रॅव्हल्सची सुरुवात झाली ज्यावेळेस आम्ही फॅमिली ट्रिप करत होतो। म्हणजे वडिलांबरोबर मी लहानपणापासून असल्यापासून त्यांनी 4 दिवसाचा पास काढलेला होता। 4 दिवसाच्या पासमध्ये मी, माझा भाऊ, आई आणि पप्पा आम्ही सगळेजण 4 दिवसाचा पास ने पूर्ण महाराष्ट्र बघितलेला आहे। त्यातून या चैतन्य तृष्णा ट्रिप कशी न्यावी, कुठे न्यावी, लोक किती असावीत, त्याला कोणत्या गोष्टी लागतात, कशा कराव्यात त्यासाठी ही आमची एक सरावाची ट्रिप होती। त्याच्यानंतर अशा आमच्या थोड्या सुधारणा होत गेल्या आणि नवीन प्रकारे चैतन्य तृष्णाचा जो फॅमिली आहे ती 1 ते 2 माणसापासून आतापर्यंत चैतन्य तृष्णाची फॅमिली ही सर्व आहे ती 1200 लोकांपर्यंत पोहोचलेली आहे। 1200 लोक असतील ते आपल्या बरोबर चैतन्य तृष्णा मध्यमवर्गीय लोक आहेत की मध्यम वर्गातील प्रत्येक व्यक्ती हा तिथपर्यंत पोहोचला पाहिजे। त्याला जो काही म्हणजे त्याची इच्छा आहेत की मला केदारनाथला जायचंय, बद्रीनाथला जायचंय, त्याच्यानंतर धार्मिक ज्या ट्रिप आहेत, त्याच्यानंतर कमी किमतीत आणि खिशाला परवडणार आहे अशा प्रकारचे आपण ट्रिप करतोय। म्हणजे चैतन्य तृष्णा टूर्स अँड ट्रॅव्हल्सची नंतर आपण असा विचार केला की आपण अशा प्रकारे सर्व्हिस बिझनेस करतोय। त्याच्यानंतर मी पुण्याला गेलो, माझं BA DLED माझं DED कंप्लीट आहे, BA कंप्लीट आहे, त्याच्यानंतर माझा जर्नलिझम कंप्लीट आहे। त्याच्यानंतर मी 2 वर्षाचा ॲडव्हान्स डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट हा कोर्स पूर्ण केलेला आहे। NIMA इन्स्टिट्यूट आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट, जे की पुण्यामध्ये FC रोडच्या पुढे आहे, जे की आशियातील सर्वात मोठं जे इव्हेंटचं इन्स्टिट्यूट आहे। तिथे मी म्हणजे शिक्षण घेतलं। त्याच्याबरोबरच मी आता इव्हेंटसाठी एका व्यक्तीचा खर्च जो की 1 लाख 2 लाख असेल, एक पर व्यक्तीचा खर्च असेल, एवढ्यापर्यंतचे इव्हेंट आपण केलेले आहेत। आपण कमी लोकांवर काम करतोय। 100 लोक, 200 लोक, 300 लोक, 500 लोक आपण यांच्यासाठी वेगवेगळ्या या प्रकारचे पॅकेजेस घेऊन येतोय। म्हणजे माझं म्हणणं आहे की तुम्ही जे पैसे खर्च करता प्रत्येक डेकोरेशनसाठी, कारण की हा जो काय म्हणतोय तुमच्या जीवनात जो इव्हेंट असतो तो कधीतरी या वर्षातून म्हणजे आयुष्यातून एकदा येतो काय कायच्या तर तो कशासाठी, आणि महत्वाचं त्याच टाइमला तुम्ही हे कमी पडले, ते कमी पडले, कुठं भात कमी पडलाय, हे कमी पडलंय, याकडे लक्ष न देता तुमची मुलं असतील, मुली असतील, याच्या पूर्णतः लग्नाकडे तुम्ही लक्ष कसं देऊ शकता याच्याकडे आपण व्यवस्थित प्रकारे पोहोचू शकतो। आणि महत्वाचं म्हणजे आपली मॅनेजमेंट टीम
आणि आतापर्यंत आपण 100 लोकांचा इव्हेंट आतापर्यंत केलाय. 100 लोक माझ्या बरोबर होती. 100 लोक म्हणजे प्रत्येकाची म्हणजे नवऱ्याचे आई वडील असतील, नवऱ्याचे घरातलं कोणी बाबा म्हातारी व्यक्ती असेल की त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणी नाही, पण त्यावेळेस त्या इव्हेंटमध्ये तो उपस्थित असून त्याचा एक केअरटेकर सुद्धा देतोय आपण, जेणेकरून तो जो पूर्ण इव्हेंट आहे तो पूर्ण त्या बोलण्यासाठी उभं केलं, त्याबद्दल मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो. आज चैतन्य तृष्णा टूर्स अँड ट्रॅव्हल्स त्याचबरोबर चैतन्य डेकोर यांचा वर्धापन दिन आणि त्याचबरोबर आमचा चैतन्य तृष्णाचा मी एक सभासद आहे. यांच्या टूरबरोबर मी सिमला, कुल्लू, मनाली या ठिकाणी जाऊन आलेलो आहे. जवळजवळ 8 दिवसांची आमची ती फार मोठी ट्रिप होती. अगदी आम्ही विमानात बसून गेलो, परंतु कुठल्याही प्रकारचा आम्हाला कसल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. आणि खरोखर संयोजन आणि नियोजन करावं ते ओमनं करावं. मला ओमचं फार कौतुक वाटतं आणि माझा अतिशय तो आवडता आहे. अतिशय कमी वयामध्ये त्यानं आता या ठिकाणी आपल्यासमोर चैतन्य तृष्णाची वाटचाल सांगितली. अगदी सुरुवातीपासूनचा त्यानं प्रवास सांगितला. 7 वर्षापूर्वीपासून म्हणजे आईवडिलांच्या बरोबर फिरत जात असताना ज्या काही संकल्पना सुचल्या आणि त्या माध्यमातून तो पुढे आलेला आहे. म्हणजे फार कमी वयामध्ये त्यानं अनुभव चांगल्या प्रकारचे घेतलेत आणि भरपूर फिरलेला मुलगा आहे हा. म्हणजे देशाच्या बाहेरच्या टूरमध्ये शिकत आहे आणि चैतन्य तृष्णाचा एक सदस्य म्हणून मी येथे कार्यरत आहे. आपल्या आगामी ट्रिप आहेत हम्पी, मदुराई, रामेश्वरम, कन्याकुमारी आणि त्रिवेंद्रम. आपण मदुराईमध्ये बघणार आहोत विश्वप्रसिद्ध मीनाक्षी अम्मन टेम्पल, रामेश्वरमचं 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग, तिथला पांबन ब्रिज आणि गंधमादन पर्वत, धनुष्यकोडीचं आपण म्हणजे यूट्यूबवर जे बघतो रोड जिथे संपतो आणि गोलाकार असा बनलेला आहे ते ठिकाण, तिथून श्रीलंका फक्त 18 किलोमीटर राहते. तिथे आजही राम सेतूचे अवशेष आहेत ते आपण बघणार आहोत. आणि तेथून कन्याकुमारीला आपल्याला माहीत आहे विवेकानंद मेमोरियल, ते बघून तिथे कन्याकुमारी देवीचं मंदिर आहे ज्याच्या नावावर कन्याकुमारी हे ओळखलं जातं. तिथून आपण त्रिवेंद्रम म्हणजे आजचं तिरुवनंतपुरम. सन्माननीय ओम जगदाळे या ठिकाणी वेळापूर्वून या ठिकाणी उपस्थित यांची जी खूप कमी वयातली जी भरारी आहे ती खूप मोठी आहे. थँक्यू. यांचा एक सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. धन्यवाद. पुढचा सत्कार संपन्न होतोय माजी चेअरमन प्राथमिक शिक्षक सहकारी बँक सातारा. पुढचा सत्कार संपन्न होतोय सन्माननीय श्रीकांतजी दोरगे सर. फोटो येत नाही. धन्यवाद. पुढचा सत्कार संपन्न होतो आहे. स्वादिष्ट असा भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका. कदम साहेब, केंद्र प्रमुख आंधे आणि बिजव त्यांची संपूर्ण फॅमिली, नंतर त्यांचा आता मुलगा आणि सुनबाई माझ्याबरोबर आत्ता शिमला कुलू बनवले होते. धन्यवाद. थँक्यू. नितीनजी काय यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. पुढचा सत्कार संपन्न होतो आहे. पीएमडी सत्कार संपत या ठिकाणी पुढचा सत्कार संपन्न होतोय. सन्माननीय राजाभाऊजी कदम साहेब, आमचे मार्गदर्शक आणि मान तालुका शिक्षक समितीचे माजी अध्यक्ष राजाभाऊ कदम सर, आपला पुढचा सत्कार संपन्न होतोय. उमेशजी पाटील साहेब, सहसचिव तथा कुस्ती निवेदक महाराष्ट्र राज्य, आपला सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. माळवे सर यांचाही सत्कार संपन्न होतो आहे. माझी विनंती, ग्रामपंचायतीचे सरपंच आणि सन्मानित सदस्य आपण सगळ्यांनी दर्शक खरं तर ज्यांच्या अतिशय सुंदर अशा वचनाने धन्यवाद. मान तालुक्याचे प्रतिनिधी साहेब यांचा सत्कार संपन्न होतो आहे. शिवकृपा पतसंस्थेचे सन्मान्य दहिवडी शाखा प्रमुख आदरणीय जाधव साहेब, विनंती आपण सरांचं कार्य एवढं मोठं आहे. कालिदास फाळके सर या ठिकाणी उपस्थित, विनंती आपण समोर यावं. आपले सत्कार म्हणजे रानंद या गावचल केंद्राचे माजी केंद्र प्रमुख आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय वसंतराव जगदाळे आप्पा, सागरजी
सचिनजी घोरपडे सर विनंती व्यक्त करतो आणि तुमच्या सगळ्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी हा जो ओमचा संपूर्ण परिवार असेल, ओमचा आणखी एक जोडीदार जमाले जो कराड मुंडे या ठिकाणी म्हणजे आता त्यांनी सांगितलं राजस्थानला लग्न केली जातात किंवा गुजरातला जाऊन लग्न केली जातात. सगळ्यांचा गावच्या वतीने एक सत्कार संपन्न करतो. नवनाथ पैलवान साहेब, आपण जे निश्चित आनंददायी आणि आशादायी या ठिकाणी आगमन झालंय. जी ढोक सर, राजू यादव सर, खरं तर ज्यांच्या कंठामध्ये आहे या ठिकाणी गान कोकिळा म्हणूयात आपण, म्हणजे लता दिदी गेल्यात आपल्यातून. जे मामा आहेत सन्माननीय मधुकरजी सावंत सर, प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे माजी संचालक आणि त्यांचे चिरंजीव ओम याचा आज वाढदिवस. अशा या संयुक्तिक कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिक्षक समितीचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे बेदालगावच्या ग्रामपंचायतीचे सन्माननीय सरपंच, उपसरपंच, सर्व सन्माननीय मित्र आणि खटाव तालुका सन्माननीय दडस सर, त्या ठिकाणी सन्माननीय प्रतापजी अडसर आहेत. विशेष म्हणजे या चैतन्य तृष्णाचे एमडी ओम हनुमंत जगदाळे यांचा वाढदिवस देखील आजच्याच 6 जानेवारी हा दिवशी असतो. याचे औचित्य साधून या वर्धापन दिनाच्या वेळी त्याचे औक्षण करण्यात आले आणि त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी उपस्थित सर्वांच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे विविध संघटनांचे पदाधिकारी, त्याचबरोबर चैतन्य तृष्णा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे सदस्य या सर्वांनी ओम जगदाळे यांना शुभेच्छा दिल्या. तसेच या चैतन्य टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या 7व्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी उपस्थित विविध मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करून चैतन्य तृष्णाबरोबर केलेल्या या टूरचा अनुभव देखील या ठिकाणी कथन करण्यात आला आणि त्याचबरोबर एमडी चिरंजीव ओम जगदाळे यांचा देखील वाढदिवस या ठिकाणी संपन्न झाला. वर्धापन दिनाच्या निमित्तानं उपस्थित सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष श्री विश्वंभरजी रणनवरे, त्याचबरोबर माजी चेअरमन शिक्षक बँक श्री नवनाथजी जाधव, तसेच खटाव तालुका प्राथमिक शिक्षक समिती अध्यक्ष श्री आबासाहेब जाधव, खटाव तालुक्यातून आलेले सन्माननीय पोपटराव माळवे, तसेच श्री उमेशजी पाटील, या सर्वांच्या वतीनं यावेळेला ओम जगदाळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीचे उपाध्यक्ष श्री श्रीकांत दोरगे सर, तसेच तालुकाध्यक्ष श्री संतोष घोडके सर, तसेच शिक्षक नेते श्री राजेंद्र कदम सर, शिक्षक संचालक नितीन काळे सर, तसेच जुन्या हक्क पेन्शनचे अध्यक्ष श्री सागर जाधव सर, असे विविध मान्यवरांनी यावेळेला शुभेच्छा दिल्या. यावेळेला श्रीयुत विजयजी खरात सर, वैभवजी काटकर सर, त्याचबरोबर प्रकाश ढोक सर, शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित होते. मार्गदर्शक